सकाळी उठल्या उठल्या मला हार्ट अटॅक आला, कारण की ऐशू भाकऱ्या वाजत होती. मग मी टिनूच्या जागेवर चहा प्यायला गेले. ते टिनूला बहुतेक काय आवडलं नाही, म्हणून टिनू तिथून उठूनच गेला. तर गेला कुठे फायटिंग करायला. दुसऱ्या कॅटसोबत फायटिंग करायला ह्याला खूप आवडतं. ह्याला वाटतं हा घर माझं आहे, दुसरा कोण कॅट ह्या इलाकात ह्या एरियामध्ये येणारच नाही, येऊच नाही कुणी, अशागत वागतो. नशीब मी टाईमवर आले, नाही तर आज ह्यांची WW झालीच असती. मग मी आणि ऐशू निघालेलो हॉस्पिटलला, पण आमच्याकडे होती इलेक्ट्रिक गाडी. आधी आम्हाला इलेक्ट्रिक गाडी चेंज करायची होती आणि मग पुढे जायचं होतं. ऐशू लहान दिसते म्हणून चावीच नव्हत्या देत. मग थोड्या वेळाने काकींना कन्व्हिन्स केलं, पप्पांना कॉल लावून दिला, मग काकीने गाडी दिली. इलेक्ट्रिक गाडी एका ठिकाणी लावून नंतर ॲक्सेसवरून आम्ही पुढे जाणार होतो. ऐशू एवढी शायनिंग मारते ना गाडी चालवताना, तिला खरं तर येत नाही. कोणी तिच्या पाठी बसू नका, रिस्क नका घेऊ. मग ऐशूच्या पैशातच आम्ही पेट्रोल टाकलं आणि नंतर पुढे निघालो. 2 दिवस पावसाने शांती घेतले, तर आज वाटतंय भरपूरच पाऊस पडणार आहे असं वातावरण तरी वाटतंय मला. मग आम्ही हॉस्पिटलला पोचलो. डबा दिला ताईला खायला आणि नंतर ऐशूला भूक लागली. मग ऐशून जाऊन खाऊ आणलं आणि मी माझ्या हातात एवढं खाऊ दिसतंय ना, तर मी का घेतलं मी ते हवरटसारखे फास्ट खाते, म्हणून मी एकदाच हातात घेऊन ठेवले. आता ही तोंड लपवते, कारण की हे सगळं एकटीन खाल्लं तिने, खाबुर्डी आहे. मग एवढ्या वेळ बसलो आणि नंतर मग पप्पांसोबत आम्ही खाली म्हणजे घरी आलो. आमच्याकडे गाडी नव्हती म्हणून आरतीला पण आम्ही चालतच गेलेलो. आरती झाल्यावर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि घरी आलो. आणि घरी येऊन बघते तर काय, टिनूने आज त्याचा मास्टर बेड तयार केलेला. मग मी टिनूकडून गुड नाईटवाली किस्से घेतली आणि झोपायला गेले. मिळते नेक्स्ट ब्लॉग में, बाय बाय.